माँसाहेब अहो जल्दी नाही हवे. आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत माँसाहेब. राणी साहेब, थोडं धीरानं घ्यावं. माँसाहेब येतीलच इतक्यात. किती अस्वस्थ झाला आता आपण. शांत व्हा. राजेहो खबरच तशी आहे. कधी एकदा माँसाहेबांच्या कानावर घालतोय असे झाले आहे. क्षणोक्षणी आमची चिंता वाढतीये. एक एक क्षण युगायुगासारखा वाटू लागलाय आम्हास. काय झालं तारा? चेहऱ्यावर असं चिंतेचं जाळ का पसरलंय आपल्या? माँसाहेब अहो खबरच तशी आहे. औरंगजेबाचा खासा सरदार सय्यद अब्दुल्ला खान मोठा सेनासागर घेऊन निघाला आहे. 60,000चे पायदळ आणि 40,000चे घोडदळ आहे सोबत. शिवाय फिरोज जंग, फतेह खान, सिद्दी कासिम सारखे बडे बडे सरदार आणि सुभेदार उमरावही घेऊन निघाला आहे. स्वराज्य गिळंकृत करण्यास. माँसाहेब त्यांचा मनसुबा आहे रायगड, 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 रायगड. आम्हास कल्पना होतीच औरंगजेब असा काही डाव टाकेल याची. परंतु ही चाल तो कधी खेळतोय याची वाट पाहत होतो आम्ही. खरे आहे माँसाहेब, दादा महाराजांच्या जाण्याने राज्य आणि राजधानी पोरके झालेत. त्यामुळे औरंग्याचा आता स्वराज्याची राजधानी गिळंकृत करण्याचा मनसुबा आहे. तातडीने मसलत करावयास हवी माँसाहेब. आपण सदरेवर चलावे. सर्वांस बोलवले आहे तेथे. चाकन, लिंगाना, पाली, स्वर्णदुर्ग, सागरगढ़ पर शाही फौज को रवाना होने का हुक्म दो। जी आलमपना। सैयद अब्दुल खान को पैगाम भेजकर फौज की रवानगी कर देता हूँ। उसके पास ज्यादा की फौज है। समझ में नहीं आता, आपका सर बड़ा होता जा रहा है या पगड़ी घटती जा रही है? अल्लाह ताला ने इतना खूबसूरत दिमाग दिया है, उसका इस्तेमाल करो। जी? अलग फौज भेजो, खां के फौज के टुकड़े मत करो, बल्कि उसको खलीता भेजकर आगाह करो। इस मुहिम के रास्ते पर बहुत जोखिम है। पहरे दे, नजरबाज दौड़ाते रहे, चौकन्ना रहे। ये जन्नमी मरट्ठे जमीन को चीर कर निकलते हैं, आसमां से टपकते हैं, हवा बनकर आते हैं और बिजली बनकर सब कुछ तहस नहस कर जाते हैं। हमारे हथियार, बारूद, हमारी तोपें, हमारा खजाना लूटते हैं और हम ही पर जंग में उसका इस्तेमाल करते हैं। चौकन्ना रहे। जी आला हजरत। लेकिन मुहिम पर जाने से पहले हमने खुद ने उन्हें इन सारी बातों से आगाह करवाया था कि ये सैयद अब्दुल खान को पैगाम भेजने की जरूरत ही नहीं। अगर आगे एक लफ्ज भी कहा तो आपका सर पगड़ी रखने के लायक नहीं रहेगा। हुक्म की तामील हो। अब हमें सिर्फ रायगढ़ पर नीली परचम लहराना है। राजे, माँसाहेब, आम्हास वाटते की सय्यद अब्दुल्ला खानास रायगडापर्यंत पोहोचण्याआधीच गनिमी काव्याने गारद करावे। खंडो, अहो फौजेचा महासागर घेऊन येतोय तो खान, त्याच्या समोर आपला गनिमी कावा कसा काय टिकायचा? अलबत राजे, माँसाहेब,
एवढे करूनही तो खान गडापर्यंत पोहोचलाच तर आपली तयारी देखील नाही की आपण शेवटपर्यंत गड झुंजता राखू शकू. त्याची काय बी काळजी करू नका पंत. हो, आपला गड असा चखोट आणि बेलाग आहे की त्यांनी किती भी तोफांची भांडी वाजवू द्या, गडाचा चिरा बी ढासळणार नाही. गडाला जर काही येडा पडलास तर छोट्या छोट्या टोळ्या सोडून अशी लांडगेतोड करू का त्या खानाला श्वास बी घेता येणार नाही निवांत. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो ते धावतोच त्यासाठी. अशी गत करू का त्याच्या पुढच्या 7 पिढ्या याद ठेवतील कोणाशी वैर घेतलंय ती. सय्यद अब्दुल्ला खान सेनासागर घेऊन निघालाच आहे, परंतु हत्ती, घोडे, तोफा आणि मोठा खजिनाही आहे. त्यासमोर आपल्या गडावरची शिबंदी पाहता हा गड किती काळ लढवू शकू असे वाटते. शेवटच्या मावळ्याच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गड लढवू आम्ही, पण त्या औरंग्याला स्वराज्याचा घास नाही घेऊ देणार. जो पातूर आम्ही शंभूराजांच्या बलिदानाचा बदला घेत नाही, तो पातूर आम्ही संशय म्यान नाही करणार. भले शाबास. चला, गड झुंजवायची तयारी करा. आम्ही जातीनं गडाची पहाणी करणार आहोत. शिवदौलतीचे तीर्थक्षेत्र किल्ले रायगडाच वेढा पडणे ही खरं तर आपणास अत्यंत खच्ची करणारी घटना आहे. परंतु आमच्या आबासाहेबांनी हा गड इतका मजबूत बांधलाय की इंद्राचे वज्रही त्यास तडे पाडू शकणार नाही. शिवाय किल्लेदार चांगोजी काटकर आणि येसाजी बाबा कंक यांनी गड झुंजता भांडता कजाक ठेवलाय. शत्रूचा कितीही मारा झाला तरी रायगडाचा एकही चिरा ढासळणार नाही. इतकंच काय, त्यांच्या माऱ्याने गडाची माती ढासळणार नाही. आम्हास फक्त एकच चिंता सतावते दारा, गडावर रसद कमी पडता कामा नये. राणी साहेब, इतक्या कसल्या विचारात घडल्या आहात आपण? आम्ही केव्हापासून काही सांगतो होत आपणास. काय झाले राणी साहेब? नाही, आता सर्वांनीच या गडावर एकत्र थांबणे धोक्याचे आहे. कधीही दगा होऊ शकतो. राजे, आपण ही चूक करता कामा नये. आपण काय बोलत आहात राणी साहेब? राजे, प्रसंग बाका आहे. अशा परिस्थितीत साहेब आणि आपण म्हणजेच राजघराण्यातील सर्वांनीच एकत्र असणे धोक्याचे आहे. सर्व एकाच वेळी शत्रूच्या हाती लागतील. स्वराज्यासाठी हे धोकादायक आहे. याचा विचार व्हावा राजे. कसे काय? मासाहेब गनिमांच्या जिव्हा स्वराज्याचा घास घेण्यासाठी लपलपत असताना स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच ठिकाणी राहिले तर स्वराज्य धोक्यात येईल. हे होता कामा नये मासाहेब. मासाहेब, आम्ही जीवाची बाजी लावू, पर शिवदौलतीची कणभर बी माती या मुघली माकडांच्या हाती लागू देणार नाही. पर काय बाई प्रीत घडलंच तर? प्रसंग असा बाका असता स्वराज्याच्या एकातरी वारसाचे सुरक्षित असणे महत्वाचे आहे मासाहेब. मासाहेब, शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही शिवदौलत सांभाळू, पण त्या मुघली गिधडांना आणि यवनासुरांना स्वराज्याचा घास घेऊ देणार नाही. राणीसाहेब, आपलं धैर्य, सामंजस्य आणि दूरदृष्टी पाहून आमच्या मनी संतोष झाला. खरोखरीच आपण शिवस्नुषा शोभलात. तर हो, रातीचा दिस करून आणि छातीचा कोट करून स्वराज्य सांभाळणाऱ्या
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या लेख आहेत त्या. वर्मा साहेब, एक कळीचा प्रश्न आहे. गडावर कोण राहणार आणि गड उतार कोण होणार? मासाहेब, सय्यद अब्दुल्ला खान त्याच्या सेना सागरासहित अजून मजल मारतो आहे. तोवर आम्ही गड उतार होतो. जल्दीने तयारी करतो. आपण गड उतार होऊन कसं चालेल राणी साहेब? दौलतीची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण रयतेचे शिवदौलतीचे संरक्षण करावे. बाळराजांना घेऊन आम्ही गड उतार होऊ. बाळराजे दौलतीचे खरे वारस. त्यासाठी रायगडा इतकी सुरक्षित जागा दुसरी नाही मासाहेब. आपण गड उतार झाला तर चौफेर मुघली सेना सागर सज्ज आहे. बाळराजांच्या जीवास धोका उत्पन्न नाही होऊ देणार आम्ही. गड उतार आम्ही हो. राजे, आपण शिवदौलतीचे छत्रपती. स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती आहे. बाळराजे अजूनही अजाणच आहेत. जिद करू नये मासाहेब. आमचे ऐकावे. आम्हाच गड उतार होऊ द्यावे. कैलासवासी छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी आणि या शिवदौलतीच्या मासाहेब म्हणून आमचा हा आदेश समजावा. मासाहेब, आमची गड उतार होण्याची व्यवस्था करावी. सकाळी धरणं बघतोय संताजीराव. तुमचं कशात बी लक्ष नाही. तुमच्या मनात काय बाय चालू आहे ना? आणि मध्येच दालनाच्या बाहेर कशा बाई गेला होतास? आमासनी काय करणार हाय का नाही? धनाजीराव, आमच्या मनात पालचूक चुकते. आमासने असं वाटतंय की गडावर आपल्यावर कोणतरी पाळत ठेवतंय. गडावरल्या खबरा बाहेर जात नसतील ना हो? हाय, चेहऱ्याची चमक वाढली आहे जणू. काय घाबाड बिबाड लागला काय हाती? कबाडच म्हणावं तर. अहो, लाख मोलाची खबर हाती लागली. अहो, पर काय खबर आहे आम्हासनी बी सांगा की. येसुबाई मासाहेब बाळराजासनी घेऊन लवकरच गड उतार होणार आहेत बघा. काय सांगता सा? होय, अहो, पर गड उतारून जाणार कुठं? आता तेवढं समजू शकलं नाही बघा. पण म्या काय म्हणतो, त्यांनी कुठं बी जायचं ठरवू द्या. म्हणजे बघा, त्यांनी ठरवलेल्या जागी जर ते पोचूच शकले नाहीत तर चला, या खबरीचा आपण योग्य वापर करून घेऊ. तुमचा असला अंदाज कधी चुकत नाहीत. आपण सावध राहायला पाहिजे. आपण गाफील राहून चालणार नाही. अगदी बरोबर बोलताय धनाजीराव. आता आपल्याला येसुबाई मासाहेब आणि बाळराजासनी ठरलेल्या जागी सही सलामत न्याय हवा. चला. हे बांधून आत नीट ठेवून द्यावे. मुजरा मासाहेब, आपल्या आणि बाळराजांच्या गड उतार होण्याची समधी तयारी बेतशीर झाली आहे बघा. मोरला मार्ग बिंदोक करण्यासाठी नजरबाजांची एक तुकडी दाढली आहे आणि आपल्या सुरक्षेसाठी समधीशी बंदी तयार आहे. हत्यारबंद. मासाहेब, खुर्च्याला गोडी गडाजवळ तयार आहे ती. आणि स्वतः मी आणि धनाजीराव तुमच्या संगती येणार आहोत. तुमची शेवटपर्यंत साथ कराय. नाही संताजीराव, आपण गडावरच थांबावं. येथे आपण थांबणं जास्त गरजेचं आहे. जर शत्रूने गड घेरला आणि आपण गडावर नसाल तर गहजब होईल. आणि आमची काळजी करू नये. आई जगदंबा आमच्या सोबत ढाल बनून असेलच. अहो नाही नाही मासाहेब, अहो या वक्ताला आमच्या अर्जी उदास करू नका. एक डाव ऐका आमचं. संताजीराव, या वक्ती आपण छत्रपतींसोबत सावलीसारखे राहावे. अहो पण मासाहेब, संताजीराव ऐका जरा.
तानाजीराव शांताजीराव मासाहेब बरोबर बोलत आहेत. जाऊ द्या त्यास. आणि आपले शमशेर बहादर आहेत की त्यांच्या सोबतीला? येतो आम्ही. तानाजीराव तुमच्या टकुऱ्यात काही गोष्टी येतच नाहीत बघा. अहो कवा धरणं मी तुम्हाला इशारे करतोय पण तुम्ही हाय का काय ऐकतच नाही. अहो भीतीला बी कान असते ती. आता एवढी महत्वाची बातमी गडाबाहेर गेली म्हणजे औक्षवंत व्हा, अखंड सौभाग्यवती व्हा. राणीसाहेब, संकटांच्या या अग्नी तांडवात हिरयत शिवदौलत आपल्या ओटीत टाकून आम्ही चाललो आहोत. या कच्च्या उमरीत पहाडा एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवताना आमच्या काळजात सरे पडताहेत. रयतेस पुत्रवत सांभाळा. मासाहेब आपण चिंता करू नये. शेवटच्या श्वासापर्यंत लढवू आम्ही, परंतु शिवप्रभूंचे हे दैदिप्यमान स्वप्न धुळीस मिळू देणार नाही. आपण आपली आणि बाळराजांची काळजी घ्यावी. कोणताही प्रसंग असल्यास आम्हास याद करावे. आम्ही कशाचीही तमा न बाळगता आपल्या सेवेस हजर असू. कधी कधी तर आमच्यापेक्षाही मोठ्या भासता आपण आम्हास. मासाहेब, औक्षवंत व्हा. अखेर आम्हाला सोडून जाण्याची सिद्धता केलीच आपण. अजूनही कळकळीची विनंती करतो आहोत मासाहेब. आपण थांबावे, आम्हास जाऊ द्यावे. मासाहेब, मासाहेब, निघण्याची समधी सिद्धता झाली आहे. चालायचं का? अब धीरे धीरे पूरी बात हमारे समझ में आ रही है. आप आलीजान से परेशान हैं. सही पहचाना. परेशान तो हैं हम, मगर इतने परेशान हैं कि ये कमबख्त शराब से भी नशा नहीं होता. आजकल कुछ अजीबोगरीब बर्ताव करते हैं. ऐसे पहले तो नहीं थे. चाहे कितनी भी तकलीफ हो, कितनी भी परेशानियां आए, कितनी भी मुसीबतें हो, चट्टान की तरह साकिन रहते थे वो. लेकिन आजकल छोटी छोटी बातों पर गुस्सा होते हैं और चिल्लाने लगते हैं. उम्र का तगाजा वजीर सल्तनत, उम्र का तगाजा. आलमपना की उम्र हो चुकी है. बुढ़ापा, बुढ़ापा तो एक वजह है. असली दलील है उनकी औलाद. नाकामयाब नाकारा औलाद हो तो उसके जैसा दूसरा कोई दर्द नहीं. अपनी ही मुकद्दर को कोस नहीं सकते, इसीलिए सारा गुस्सा दूसरों पर निकालते हैं. इसलिए हम अल्लाह ताला से गुजारिश करते हैं कि ये जंग जल्द जल्द खत्म हो और मुल्क जाना नसीब हो. कम से कम उनके गुस्से से तो बच पाएंगे. राणी साहब,
भिकाजीराव हे काय झालंय? मासाबानो बाळराचं